लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची पहिली मेथड पाहिली आपण, जी की होती सायमल्टेनियस. सेकंड मेथड आहे ग्राफिकल, ते आपण नंतर बघू. थर्ड मेथड आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा बेसिक आहे डिटर्मिनंट म्हणजेच निश्चयक. हा डिटर्मिनंट काय बघा, आपल्याला 2x2 चे रोज अँड कॉलम दिलेले असतील, 3, 2, 4 अँड 5. आपल्याला सिम्पली काय करायचं, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. फर्स्ट राहील मल्टिप्लिकेशन 3 into 5, मध्ये कंपल्सरी मायनसच साइन. 2 into 4, 3 into 5 15, 2 into 4 8, 15 minus 8 equal to 7. लक्षात घ्या, पहिला जो मल्टिप्लिकेशन राहील हा असाच घ्यायचा आहे आपल्याला, 3 into 5. हा घेतला मायनस करून असं दिलं तर ते आन्सर रॉंग राहील. सेकंड एक्झाम्पल, 5 into 0 minus 3 into minus 7. 5 into 0 0, 3 into minus 7 minus 21, 0 as it is. हा मायनस बाहेर येताना प्लस होईल का बरं, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन राहिल्यावर व्हॅल्यू बाहेर येताना तिचं साइन